नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं NG मॅथ क्लास या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आपण अंगणवाडी पर्यवेक्षिका त्याचबरोबर मुख्य सेविकेसाठी अतिशय इम्पॉर्टंट अतिशय महत्त्वपूर्ण असा प्रश्नसंच पाहत आहोत। आजच्या प्रश्नसंचामध्ये आपण संगणक या विषयावरचे अतिशय महत्त्वाचे प्रश्न घेतले आहेत। याच्यामध्ये आपण TCS ने विचारलेल्या प्रश्नांचा समावेश केलेला आहे। मग आता तुम्हाला अभ्यास करताना तुम्हाला काय करायचं आहे, तर TCS ने विचारलेल्या प्रश्नांचाच तुम्हाला अभ्यास करायचा आहे। का तर तुम्हाला माहिती आहे अंगणवाडी पर्यवेक्षिका किंवा मुख्य सेविकेची परीक्षा कोण घेणार आहे, तर TCS घेणार आहे। म्हणून तुम्हाला अभ्यास करताना काय करायचं, जास्तीत जास्त TCS ने सोडवलेले प्रश्न जसेच्या तसे पाठ करायचे आहे। ठीक आहे, मग या ठिकाणी बघूया पहिला प्रश्न काय होता। लर्निंग कम्युनिटीजने भारतातील पहिला सहाय्यक ऑनलाईन शैक्षणिक सामग्रीचा समुदाय डॅश डॅश हा केला। मग या ठिकाणी काय सांगितलंय की भारतातील पहिला सहाय्यक ऑनलाईन शैक्षणिक प्रोग्राम किंवा सामग्री कोणती होती असं या ठिकाणी विचारलंय। मग भारतातील पहिली ऑनलाईन शैक्षणिक प्रोग्राम कोणता होता, तर तो होता ज्ञानपीडिया। खूप महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा। ज्ञानपीडिया हा काय होता, पहिला होता। आणि भारतातील दुसरा शैक्षणिक प्रोग्राम कोणता होता, विद्यावाहिनी, जो की अजून पण चालू आहे आणि खूप प्रसिद्ध असा हा प्रोग्राम आहे। दोन्हीवरती पण तुम्हाला प्रश्न विचारले जातात, दोन्ही पण तुम्हाला काय करायचे, लक्षात ठेवायचं आहे। ठीक आहे, पहिला ज्ञानपीडिया आणि दुसरा कोणता होता, विद्यावाहिनी होता। सध्या विद्यावाहिनी चालू आहे, हे पण लक्षात ठेवा। ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया। WAP WAP या लघुरूपाचे पूर्ण रूप काय। आता तुम्हाला काय विचारलंय, हे जे WAP आहे याचं फुल फॉर्म विचारला आहे। मग याचा फुल फॉर्म काय होतो पहा, वायरलेस ॲप्लिकेशन प्रोटोकॉल हा काय होतो, WAP चा फुल फॉर्म होतो। खूप महत्त्वाचा आहे। पर्याय क्रमांक 1 हे आपलं काय असणार आहे, या ठिकाणी उत्तर असणार आहे। आता या ठिकाणी बघा, दररोज आपण काय करत असतो, प्रश्न आणि त्याचं स्पष्टीकरण वगैरे पाहत असतो। परंतु संगणक हा असा विषय आहे की जो सगळा वन लाइनर मध्ये आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला जास्त स्पष्टीकरण देण्यासारखं काही नाही। तुम्हाला फक्त काय करायचं आहे, काही गोष्टी आहेत त्यात तुम्हाला 100% तोंड पाठच करायचे आहेत, म्हणजे समजून घेण्याचा विषय नाही। बरीचशी माहिती तुम्हाला ऑलरेडी असणार आहे संगणकाची, परंतु हे जे काही प्रोग्राम आहेत हे तुम्हाला काय करावं लागणार आहे, पाठच करावं लागणार आहे। ठीक आहे, आणि जशाच्या तसे पाठ करावं लागणार। याच्यामध्ये काही प्रश्न फिरून विचारला जात नाही, जशाच्या तसा प्रश्न काय होतो या ठिकाणी रिपीट केला जातो। ठीक आहे, पुढचा 3 नंबर प्रश्न पहा। संगणकाद्वारे होणाऱ्या संदेशवहन नियंत्रण नियमावलीस काय संबोधले जाते। कशाद्वारे बघा, संगणकाद्वारे होणाऱ्या संदेशवहन नियंत्रण नियमावलीस काय संबोधले जातात असं विचारले। मग याला काय म्हणतात, तर याला प्रोटोकॉल म्हणतात। आता ही जी भाषा आहे प्रश्नाची, ही भाषा समजण्यासाठी तुम्हाला थोडी अवघड वाटेल, तुम्हाला थोडी किचकट वाचेल, परंतु पर्याय नाही, तुम्हाला भाषा समजून घ्यायची आहे। ठीक आहे, कशाला विचारलं इथं बघा, संदेशवहन नियंत्रण नियमावली याला काय म्हटलं जातं, तर याला प्रोटोकॉल म्हणतात। ठीक आहे, पुढचा प्रश्न 4 नंबर। डॅश डॅश म्हणजे ज्या सिस्टीममध्ये शिक्वर कीची जोडी असून त्यातील प्रायव्हेट की ही डिजिटल सिग्नेचर तयार करते व पब्लिक की वापरून त्याचा पडताळा करते। मग काय म्हणजे असं विचारलंय, तर काय असिमेट्रिक क्रिप्टो सिस्टीम। असिमेट्रिक क्रिप्टो सिस्टीम मध्ये काय असते, सिक्युअर कीची काय असते, जोडी असते। आणि या सिक्युअर कीच्या जोडीमध्ये प्रायव्हेट कीचं कार्य काय आहे बघा, तर डिजिटल सिग्नेचर तयार करणे। तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की प्रायव्हेट की कशासाठी वापरतात किंवा डिजिटल सिग्नेचर तयार करण्यासाठी कोणती की वापरतात, तर कोणती, प्रायव्हेट की। आणि डिजिटल सिग्नेचरची पडताळणी करण्यासाठी कोणती की वापरतात, तर पडताळणी करण्यासाठी पब्लिक की वापरतात। म्हणजे तुम्हाला दोन्ही की काय करायच्या आहेत, लक्षात ठेवायच्या आहेत। परीक्षेच्या दृष्टीने दोन्ही काय आहेत, अतिशय उपयुक्त आहे। ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा 5 नंबर। संगणकात छापील प्रतिमा साठवण्याकरता वापरण्यात येणाऱ्या उपकरणास काय संबोधतात। आता काय, छापील प्रतिमा साठवण्याकरता म्हणजेच काय, स्कॅन करण्याकरता। मग स्कॅन करण्यासाठी काय वापरलं जातं, तर स्कॅन करण्यासाठी स्कॅनर वापरलं जातं। म्हणजे प्रश्न सोपे आहेत मित्रांनो, फक्त काय प्रश्न विचारण्याची पद्धत थोडी अवघड आहे, थोडी भाषा अवघड आहे। आणि हे अवघड कशामुळे आहे, तर प्रश्न काय करतं TCS इंग्लिशमध्ये प्रश्नपत्रिका तयार करतं आणि गुगल ट्रान्सलेटद्वारे ती काय केली जाते, मराठीमध्ये केली जाते। म्हणून मराठीमध्ये आपल्याला याचा योग्य शब्दशः अर्थ कळत नाही। मी तर तुम्हाला सांगेल, तिथं तुम्हाला प्रश्न पेपर सोडवताना तुम्हाला मध्ये मध्ये लँग्वेज बदलता येते। म्हणजे मराठी असेल तर तुम्हाला इंग्लिश करता येतं। तुम्हाला जर एखादा प्रश्न मराठीतून समजला नाही तर तुम्हाला तिथं लँग्वेज सिलेक्ट करून चेंज करून
तो इंग्लिशमधून वाचून बघायचा आहे, कारण बरेच प्रश्न असे आहेत की इंग्लिशमधून सहज सुटत आहेत. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहण्याच्या अगोदर मित्रांनो एक छोटीशी पण अतिशय महत्त्वाची अशी सूचना. आपण या ठिकाणी अंगणवाडी पर्यवेक्षिका त्याचबरोबर मुख्य सेविकेसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अतिशय इम्पॉर्टंट अशी टेस्ट सिरीज या ठिकाणी सुरू केलेली आहे. आपल्या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य की यामध्ये आपण काय केलं आहे तर TCS पॅटर्ननुसार संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित अशी आपली ही टेस्ट सिरीज असणार आहे. मग या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला काय काय भेटेल बघा, तर तुम्हाला या ठिकाणी 10 टेस्ट पेपर भेटतील. त्याचबरोबर तुम्हाला TCSने घेतलेल्या अतिशय IMP अशा 100 प्रश्नपत्रिका या ठिकाणी उत्तरासहित भेटतील. आता या ठिकाणी बघा 100 प्रश्नपत्रिका आहेत, म्हणजेच एका प्रश्नपत्रिकेत किती प्रश्न असतात 100. म्हणजेच तुम्हाला TCSने विचारलेले अतिशय इम्पॉर्टंट असे 10,000 अतिशय IMP असे प्रश्न तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केले जातील. ठीक आहे. आणि ते सुद्धा कसे प्रोव्हाइड केले जातील तर उत्तरासहित प्रोव्हाइड केले जातील. ठीक आहे. त्याचबरोबर या ठिकाणी फ्रीमध्ये तुम्हाला अतिशय IMP अशा नोट्स सुद्धा प्रोव्हाइड केल्या जातील. मग यामध्ये कोणकोणत्या विषयाच्या नोट्स असतील बघा, मराठी असेल, इंग्रजी असेल, गणित असेल, बुद्धिमत्ता असेल, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, त्याचबरोबर ICDSच्या सुद्धा अतिशय IMP अशा नोट्स तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या जातील. मग मित्रांनो, जर तुम्ही एवढ्या सगळ्या मटेरियलचा स्टडी केला तर तुम्ही परीक्षेमध्ये 170 पेक्षा जास्त मार्क या ठिकाणी सहज घेऊ शकता. आणि जर एवढे मार्क घेतले तर तुमचं सिलेक्शन 100% होणारच. परंतु ते कसं होणार तर तुमच्या स्वतःच्या जिल्ह्यामध्ये स्वतःच्या तालुक्यामध्ये तुम्हाला नोकरी भेटेल, सिलेक्शन होईल तुमचं. ठीक आहे. मग या सगळ्यांची किंमत किती मित्रांनो तर फक्त 250 रुपये किंमत आहे. परंतु त्याच्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्याच्या मागणीस्तव आपली जी ऑफर आहे ही आपली ऑफर आज सुद्धा चालू आहे. मग जर तुम्ही ऑफरनुसार आज जर टेस्ट सिरीज घेतली तर ही तुम्हाला काय होणार आहे फक्त आणि फक्त 149 रुपयाला तुम्हाला ही टेस्ट सिरीज पडणार आहे. मग तुम्हाला हे 149 रुपये कुठं पे करायचे तर तुमच्याकडे गुगल पे असेल, फोनपे असेल, या ठिकाणी आपला नंबर आहे बघा 9689 14 16 30. पुन्हा एकदा सांगतो आपला नंबर 9689 14 16 30. या नंबरवरती काय करायचं तुम्हाला 149 रुपये पे करायचे आणि त्याचा एक काय करायचा आहे एक स्क्रीनशॉट काढायचा. म्हणजे तुम्ही जे पैसे पाठवले त्याचा एक स्क्रीनशॉट काढायचा आणि हा स्क्रीनशॉट काय करायचा आहे मला व्हॉट्सॲपला शेअर करायचा आहे. तुमचा स्क्रीनशॉट मिळाल्याबरोबर मित्रांनो तुम्हाला हे संपूर्ण स्टडी मटेरियल या ठिकाणी प्रोव्हाइड केलं जाईल. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 6 आहे. काय विचारलं या ठिकाणी बघा, भारताच्या ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटने डिजिटल लर्निंग क्षेत्रातील डिझाईनमधील ICT वापर करून तयार केलेल्या प्रणालीचे नाव डॅश डॅश आहे. कुणी विचारलंय ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट, त्यालाच काय म्हणतात HRD म्हणतात. मग HRDने डिजिटल लर्निंग क्षेत्रातील डिझाईनमधील ICT वापर करून तयार केलेल्या प्रणालीचं नाव काय असं विचारलंय. मग ही कोणती प्रणाली तयार केलेली आहे तर ई-कल्पा प्रणाली तयार केलेली आहे. खूप महत्त्वाचं आहे. कोणती प्रणाली ई-कल्पा प्रणाली. ठीक आहे. ई-कल्पा प्रणाली तयार केलेली आहे, खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघूया 7 नंबर. मित्रांनो जर तुम्ही व्हिडिओ अजून लाईक केला नसेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. कारण लाईक आणि सबस्क्राईब करणं दोन्ही काय आहे अगदी मोफत आहे आणि याचा फायदा तुम्हालाच होणार आहे की तुम्ही जो आपला प्रश्नसंच हे केला आहे म्हणजे आपला जो येणारा व्हिडिओ आहे हा काय होईल तुम्हाला सगळ्यात आधी या ठिकाणी यूट्यूबवरती दिसेल किंवा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात अगोदर येईल. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. हाच प्रश्न आपला पाहायचा राहिला 7 नंबर. काय आहे बघा, MHRDचे प्रोजेक्ट शास्त्रज्ञ, विद्वान, लेक्चर्स व इतर R&D संस्था यांची एकत्रित डेटाबेस इन्फ्लिनब्रेट डॅशबोर्डद्वारे संकलित करते. मग हे कशाद्वारे संकलित केलं जातं तर विद्वान या सॉफ्टवेअरद्वारे ही माहिती या ठिकाणी काय केली जाते संकलित केली जाते. ठीक आहे. खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, तुम्हाला जसेच्या तसे काय केले जाणार परीक्षेमध्ये विचारले जाणार आहेत. तोंड पाठच करून ठेवायचे हे प्रश्न. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. संगणकाच्या परिभाषेनुसार किलोबिट्स या संज्ञेद्वारे किती बिट्स दर्शवले जातात. आता काय विचारलंय किलोबाइट्स, ज्यालाच आपण काय म्हणतो KB म्हणतो. मग या KB मध्ये
किती बिट्स असतात असं आपल्याला विचारलंय. मग एका केबी मध्ये किती बिट्स असतात? तर 1024 बिट्स असतात. खूप महत्वाचं, 1024 बिट्स मिळून काय होतं, 1 केबी तयार होतो. ठीक आहे, लक्षात ठेवा. याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहेत. पुढचा 9 नंबर, संगणक परिभाषेनुसार वापरली जाणारी टीबी ही संज्ञा नेमके काय स्पष्ट करते? आता काय विचारलं आपल्याला, संगणकामध्ये वापरली जाणारी जी संज्ञा आहे टीबी ही संज्ञा नेमकं काय स्पष्ट करते असं विचारलंय. मग टीबी म्हणजेच काय, तर टेराबाइट्स. काय, टेराबाइट्स. ठीक आहे. पुढचा महत्वाचा प्रश्न 10 नंबर, भारताच्या नियंत्रक सर्टिफाइंग अथॉरिटीने खालीलपैकी कोणाला डिजिटल सर्टिफाइंग अथॉरिटी म्हणून नेमलं आहे? मग कोणाला डिजिटल सर्टिफाइंग अथॉरिटी म्हणून नेमलं आहे? तर ते ई मुद्रा यांना नेमलं आहे. ठीक आहे. आणि कोणी नेमलंय? भारताच्या नियंत्रक सर्टिफाईड अथॉरिटीने. ठीक आहे. महत्वाचे प्रश्न आहेत मित्रांनो. हे प्रश्न तुम्हाला वाचायला, म्हणजे मलाच वाचायला अवघड वाटतात, तर तुम्हाला सुद्धा ते अवघड वाटतील, परंतु परीक्षेमध्ये तुम्हाला असेच प्रश्न विचारले जाणार आहेत. म्हणून हे प्रश्न तोंडपाठ करायचे. आणि एकदा दोनदा जर तुम्ही नजरेखालून घातले तर हे प्रश्न तोंडपाठ होऊन जातात. काय एवढं काय अवघड नाही याच्यामध्ये. ठीक आहे. पुढचा प्रश्न 11 नंबर, SRAM, DRAM, EDORAM हे संगणक मेमरीचे प्रकार नेमके कशाशी संबंधित आहेत? आता इथे काय विचारले बघा, SRAM, DRAM, EDORAM हे संगणक मेमरीचे प्रकार नेमके कशाशी संबंधित आहेत? मग हे कशाशी संबंधित आहेत? तर रँडम ॲक्सेस मेमरी. काय, रँडम ॲक्सेस मेमरी. RAM चा फुल फॉर्म काय होतो? हा सुद्धा तुम्हाला भरपूर वेळेस विचारला जातो की RAM म्हणजेच रॅमचा फुल फॉर्म काय? तर रॅमचा फुल फॉर्म काय आहे? रँडम ॲक्सेस मेमरी आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न 12 नंबर, संगणकाचा वेग वाढवण्याच्या उद्देशाने CPU व रॅम यांच्या जोडणीत खालीलपैकी काय वापरले जाते? कशामध्ये? CPU आणि रॅमच्या जोडणीमध्ये काय वापरलं जातं असं विचारलंय. कशासाठी? तर संगणकाचा वेग वाढवण्यासाठी. काय वापरलं जातं? कॅश मेमरी वापरली जाते. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया 13 नंबर, खालीलपैकी कोणती बाब संगणकाचा मेंदू समजली जाते? आता संगणकाचा मेंदू कशास म्हणतात असं या ठिकाणी विचारलंय आपल्याला. मग संगणकाचा मेंदू कशाला म्हणतात? तर CPU ला संगणकाचा मेंदू म्हणतात. ठीक आहे. खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत मित्रांनो. तुम्हाला प्रश्न हे जशाच्या तसे परीक्षेमध्ये विचारले जाणार आहेत. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघू 14 नंबर, ई क्रांती हा शासनाचा डिजिटल इंडिया प्रोजेक्ट खालीलपैकी कोणत्या उद्देशाने बनवला आहे? कोणता प्रोजेक्ट? ई क्रांती. कशासाठी बनवला आहे? तर सर्व इलेक्ट्रॉनिक सेवा पुरवठा करण्यासाठी. ठीक आहे, महत्त्वाचं आहे. आणि सध्या डिजिटल इंडियावरती काय सरकारचा भरपूर फोकस आहे, म्हणून तुम्हाला डिजिटल इंडियावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. पुढचा प्रश्न 15 नंबर, कोणते तंत्र इलेक्ट्रॉनिक गुन्ह्यांच्या तपासामध्ये वापरले जाते? कशामध्ये? इलेक्ट्रॉनिक गुन्हे जे आहेत ज्याला आपण ई गुन्हा म्हणतो त्यासाठी कोणते तंत्र वापरले जातात असं विचारलंय. मग ऑप्शन काय दिलेत बघा, ट्रिप वायर्स, हनीपॉट्स, कॉन्फिगरेशन तपासणी साधने आणि ऑपरेटिंग सिस्टीम संदेश. मग यापैकी वरीलपैकी सर्व साधने कशामध्ये वापरली जातात? तर इलेक्ट्रॉनिक गुन्ह्यामध्ये वापरली जातात. मग कोण कोण आहे लक्षात ठेवा. ट्रिप वायर्स आहे, हनीपॉट्स आहे, कॉन्फिगरेशन तपासणी साधने आहेत आणि ऑपरेटिंग सिस्टीम संदेश आहेत. महत्त्वाचे आहेत, लक्षात ठेवा, परीक्षेमध्ये तुम्हाला विचारू शकतात. पुढचा प्रश्न 16 नंबर, जास्तीत जास्त संगणक एका मोठ्या भौगोलिक परिक्षेत्रामध्ये डॅशच्या साहाय्याने परिणामकारकरित्या जोडले जातात. आता काय विचारले बघा, जास्तीत जास्त संगणक आणि कशामध्ये? एका मोठ्या भौगोलिक परिक्षेत्रामध्ये, म्हणजे मोठ्या भौगोलिक क्षेत्रफळामध्ये जर संगणक जोडले जात असतील तर ते कशाने जोडले जातील? कम्युनिकेशन सॅटेलाइटने. का कम्युनिकेशन सॅटेलाइटने? तर संगणक जास्तीत जास्त आहेत आणि मोठ्या भौगोलिक परिक्षेत्रामध्ये हे करायचे. मग त्या ठिकाणी आपण एवढी लॅन केबल टाकू शकत नाही, त्याच्यापेक्षा कम्युनिकेशन सॅटेलाइटने हे संगणक काय केले जातात? जोडले जातात. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा 17 नंबर, ज्या नेटवर्क टॉपोलॉजीमध्ये मध्यवर्ती संगणकाशिवाय संगणक वर्तुळाकार जोडलेले असतात त्याला डॅश म्हणतात. आता इथे संगणक कसे जोडलेले आहेत? वर्तुळाकार जोडलेले आहेत. मग या प्रणालीला काय म्हणतात? तर याला रिंग प्रणाली म्हणतात किंवा रिंग जोडणी म्हणतात. ठीक आहे. पुढचा प्रश्न 18 नंबर, ICEGOV म्हणजे गव्हर्नमेंट हा डिजिटल इंडिया मुवमेंटचा अर्थ काय? आता इथं काय विचारलं आपल्याला? ICEGOV चा फुल फॉर्म विचारलेला आहे. मग याचा फुल फॉर्म काय होतं पहा, इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ इलेक्ट्रॉनिक्स गव्हर्नन्स.
महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. हे जे जीओव्ही आहे, ह्या जीओव्हीचा फुल फॉर्म काय असतो? गव्हर्नन्स असतो. कारण तुम्हाला प्रत्येक शासकीय साईटच्या शेवटी काय असतं? .gov दिलेलं असतं. 19 नंबर, फिशसॅट या लघु शब्दावलीचे पूर्णरूप काय आहे? कशाचं? फिशसॅटचा फुल फॉर्म विचारलाय. मग काय आहे? व्हेरी स्मॉल अपार्चर हा फिशसॅटचा फुल फॉर्म आहे. या ठिकाणी तुम्हाला संगणकामध्ये बरेचसे प्रश्न तुम्हाला फुल फॉर्म वरती विचारले जात आहेत आणि हे प्रश्न काय होत आहेत? तुम्हाला एक सांगतो मित्रांनो, संगणकामधले 90% प्रश्न काय होत आहेत? जसेच्या तसे रिपीट होत आहेत. ठीक आहे. जसेच्या तसे काय होत आहेत? रिपीट होत आहेत. म्हणून तुम्हाला संगणकाचे प्रश्न काय करायचे? पाठ करायचे. जर तुम्ही TCS ने घेतलेले सगळे PYQ जर पाहिले संगणकाचे, तर तुम्हाला संगणकासाठी दुसरं काही वाचायची आवश्यकता नाही. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. 20 नंबर, ईमेल प्रणालीचे कार्य खालीलपैकी कोणत्या प्रोटोकॉलने होते? मग ईमेल प्रणालीचं कार्य कोणत्या प्रोटोकॉलने होतं? तर SCMTP या प्रोटोकॉलने होतं. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढचा 21 नंबर, माहिती तंत्रज्ञानाच्या संदर्भात टर्मिनल्स याचा नेमका अर्थबोध खालीलपैकी कशाने होतो? काय? टर्मिनल्सचा अर्थ कशाने बोध होतो असं विचारले आणि कशामध्ये? माहिती तंत्रज्ञानाच्या संदर्भात विचारलंय. मग कशाने होतो? तर कोणतेही इनपुट किंवा आउटपुट क्षम उपकरण आणि या उपकरणांच्या जोडणीला काय म्हणतात? टर्मिनल्स म्हणतात. ठीक आहे. पुढचा प्रश्न 22 नंबर, बॉस या शब्दावलीने ओळखली जाणारी भारत ऑपरेटिंग सिस्टीम सोल्युशन ही डॅश डॅश आहे असं विचारलंय. मग बघूया बॉस काय आहे. तर एक भारतीय ऑपरेटिंग सिस्टीम आहे. GNU लिनक्सचे भारतातील वितरण आहे. वरीलपैकी सर्व, वरीलपैकी एक नाही. मग याचं उत्तर काय आहे? वरीलपैकी सर्व. मग बॉस काय लक्षात ठेवायचं? ही काय आहे? एक भारतीय ऑपरेटिंग सिस्टीम आहे. प्रश्न विचारू शकतात, खालीलपैकी कोणती भारतीय ऑपरेटिंग सिस्टीम आहे? मग ही कोणती आहे? बॉस आहे. आणि ही कोणाची आहे? तर GNU किंवा लिनक्सचं काय आहे? भारतातील वितरण आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न 23 नंबर, मर्यादित कालावधीपुरते वापरण्यास मोफत पुरवलेल्या सॉफ्टवेअरला काय संबोधले जाते? बघा आता, मर्यादित कालावधीपुरते वापरण्यासाठी मोफत पुरवलेल्या सॉफ्टवेअरला काय म्हणतात? तर त्याला शेअरवेअर म्हणतात. ठीक आहे. काय म्हणतात? शेअरवेअर. आता इथं मोफत शब्द आहे म्हणून त्यांनी इथं बघा ऑप्शन आपल्याला चुकवण्यासाठी फ्रीवेअर दिले, पण हे चुकीचं आहे. याला काय म्हणतात? शेअरवेअर म्हणतात. आणि हे काय असतं? मर्यादित कालावधीसाठी वापरायला दिलेलं असतं. ठीक आहे. पुढचा 24 नंबर, सीडॅकचे HP ॲप्लिकेशनला व्हायरस अटॅकपासून वाचवणारे डॅश डॅश सॉफ्टवेअर आहे. मग ॲप्लिकेशनला व्हायरस अटॅकपासून वाचवण्यासाठी कोणतं सॉफ्टवेअर असं विचारलंय? तर कोणतं आहे? PAVS म्हणजे पवस आहे. आणि कोणाचं आहे हे? तर हे सीडॅकचं आहे. लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढचा 25 नंबर प्रश्न, हा प्रश्न मुद्दाम डबल घेतलाय कारण त्या दिवशी मी घेतला होता, परंतु माझ्याकडून काय झालं होतं या ठिकाणी? नजर चुकीने याचं उत्तर चुकलं होतं. मग तुमचा मार्क जायला नको मित्रांनो, म्हणून या ठिकाणी हा प्रश्न आपण डबल घेतलाय. भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या राज्यात माता मृत्यू दर सर्वात कमी आहे असं विचारलंय? मग कोणत्या राज्यामध्ये सर्वात माता मृत्यू दर कमी आहे? मी तुम्हाला महाराष्ट्र म्हणलं होतं, पण याचं उत्तर काय आहे? केरळ आहे. ठीक आहे. सर्वात कमी केरळमध्ये आहे. महाराष्ट्राचा माता मृत्यू दर सुद्धा कमी आहे, परंतु केरळचा काय? महाराष्ट्रापेक्षा थोडा कमी आहे. म्हणून सर्वात कमी उत्तर काय येईल? केरळ येईल. लक्षात ठेवा. ठीक आहे. जर केरळ ऑप्शन नसतं या ठिकाणी तर मग महाराष्ट्र उत्तर आलं असतं. माझ्याकडून त्या दिवशी नजर चुकीने चुकलं होतं. आता तुम्ही 100% काय करा? दुरुस्त करून घ्या. ठीक आहे. पुढचा 16 नंबरचा प्रश्न, ज्या नेटवर्क टॉपोलॉजीमध्ये मध्यवर्ती संगणकाशिवाय संगणक वर्तुळाकार जोडलेले असतात त्याला डॅश डॅश म्हणतात. प्रश्न आपण घेतलेला आहे म्हणून याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. त्याचबरोबर सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा. ओके. धन्यवाद मित्रांनो.